को पावर्ड बाय टेक्नो। जी लोक होती त्याच्यातल्या एका जणाचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आता पोस्टमॉर्टममध्ये जे ते समोर आलेलं की हृदयविकाराच्या झटक्याने नाही झालं, ते काय कसं बघतो? मी आत्ताच विविध वृत्तवाहिन्यांवर ही बातमी ऐकली की अकोला जिल्ह्यामधील मनसेचा एक 23 वर्षाचा तरुण कार्यकर्ता ज्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं दाखवलं गेलं होतं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांना मारहाण होऊन, म्हणजे उजव्या भागाच्या बरगड्या तुटणं असेल किंवा मग नंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत जी झाली, ह्या सगळ्या घटना जर पाहता तर हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी चित्र आहे। आणि माझं असं मत आहे की त्या परिवाराची मी प्रतिक्रिया बघितली, त्यांच्या भावाची, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनासुद्धा पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे। त्यांच्या परिवाराची ही मागणी जी त्या जय मालोकार यांच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी आणि त्यांच्या परिवाराला पूर्ण प्रोटेक्शन, या दोन्ही मागण्या सरकारने मंजूर केल्या पाहिजे। अर्थातच त्यांनी रीतसर तशी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी आणि पोलिसांना पण विनंती आहे की जे कोणी आरोपी असतील त्या सर्व आरोपींचा, की जय त्या दिवशी किती वाजता तिथं होते, त्याच्यानंतर त्यांना त्यात इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पूर्ण CCTV फुटेज बघा, त्या विद्यार्थ्यांनी कुठेही आमच्या गाडीवर दगडफेक किंवा हल्ला केला नव्हता, तो मागं उभा होता। पण 3 वाजल्याच्या नंतर सायंकाळी त्यांच्या मृत्यूपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत याच्यात काय काय झालं हे कुटुंबाच्या समोर तरी सत्य आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। जो कोणी याच्यात दोषी असेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या परिवाराने जी मागणी केली ती मागणी रास्त असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण वेळ संरक्षण द्यावं। मनसे नेते यशवंत शिलेदार यांनी ते म्हणतात की यामागे अमोल मिटकरींचा तर हात नाही ना, असा प्रश्न त्यांनी तुमच्यावर उपस्थित केला आहे। मी जर दोषी असेल, माझा हात असेल, माझे कोणी कार्यकर्त्याचे हात असेल तर आम्हाला थेट फासावर अटकवा अशी आमची मागणी आहे। आम्हालाही त्याच्यात दोषी ठरवून जर आमच्या 302 सारखे आता काही नवीन IPC आल्यात, जे काय गुन्हे दाखल होतील ते आम्ही करायला तयार आहोत। पण याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, आम्ही असो किंवा त्यांच्यातलं कोणी असेल, याच्यात कोणी राजकारण करू नये। अमोल मिटकरी दोषी असेल तर त्याला भर चौकात फासावर द्या। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे नेमकं कोणी त्यांच्याच पक्षातील? मला यात राजकारण करायचं नाही, मला एवढंच सांगायचं आहे, जय मालोकार हा त्या दिवशी त्यांच्या मीटिंगला आल्यानंतर एक विद्यार्थी होता, त्यांनी काय कुठं हल्ला आमच्या गाडीवर करण्याचा त्यांचा हे पण नव्हता, पण कोणीतरी आलं, त्या आता झालं ठीक आहे, पण त्याच्यानंतर मात्र नेमका कोणासोबत जय होता, कुठं कुठं त्याला नेलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांचा परिवार जर त्याचा सगळा पाठपुरावा करत असेल, म्हणजे मागत असेल, तर ती मागणी असली पाहिजे। याच्यामध्ये काय आम्हाला पक्षीय राजकारण करायचं नाही किंवा कोणी मारलं, कोणी काय केलं, हे एकदा जनतेसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या ना। सर्वांचे कॉल डिटेल्स काढा, त्याच्या संपर्कात कोण कोण होतं, काय काय होतं, आणि त्याच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे। बैठक आज तुमची पार पडली देवगिरीला, सर्वच आमदार तुम्ही उपस्थित होता, काय नेमकं आगामी विधानसभा निवडणुकीची काय चर्चा? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या जागा आता आम्ही आमच्याकडं वरिष्ठ स्तरावर बोलणी होऊन ज्या जागा आम्ही लढणार आहोत, त्या सर्व जागी अर्थसंकल्प मांडत असताना 10व्यांदा अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीनं गोरगरिबांच्यासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या, त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महायुतीचं सरकार परत महाराष्ट्रात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे, हेच आजच्या मीटिंगमध्ये ठरलं। ही काही वेगळी बैठक नव्हती। दर मंगळवारी ही बैठक देवगिरीवर आयोजित होते, हे आपल्या पत्रकार बांधवांना माहीत आहे। काल गणेश विसर्जनामुळे आज ही बैठक एक दिवस उशिरा झाली। काही आमदार अनुपस्थित होते असं देखील त्यांच्या वैयक्तिक कामाकरता ते होते, कोणाच्याकडे मला वाटते वाढदिवसाचे कार्यक्रम होते, कोणाच्या आता इंद्रनील नाईक आहेत त्यांच्या मतदारसंघात गणेश विसर्जन होतं, असे काही कारणं होते, त्याच्यामुळे त्यांनी कळवलेलं आहे। कोणी अनुपस्थित नाही, जे अनुपस्थित आहेत त्यांचं ते खाजगी कारण आहे। पण आम्ही आता जास्तीत जास्त ताकदीने महायुती एकत्र जाऊ आणि महासन्मान यात्रा असेल किंवा आमच्या पक्षाच्या यात्रा असतील त्या पद्धतीने जनतेमध्ये खरा उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। महायुतीमध्ये सीट लवकरात लवकर व्हावं, पण ते आताही अद्याप होताना दिसत नाही। तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, थोड्या वेळात प्रांताध्यक्ष तटकरे साहेब इथे येऊन आपल्याशी त्याबद्दल संवाद साधतील। ठीक आहे, हिंदी में
सर, आदित्य ठाकरे ने कहा है कि बांग्लादेश की टीम के साथ मैच नहीं होना चाहिए इंडिया में क्योंकि हिंदुओं पर अत्याचार बांग्लादेश में हो रहा है, कैसे दिखते हैं? नहीं, मैं जो प्लेयर लोग होते हैं यानी जो खिलाड़ी होते हैं उनमें से मैं कोई जात का यानी जाति भेद करने वालों में से नहीं हूँ। बांग्लादेश के खिलाड़ी हो या पाकिस्तान के खिलाड़ी हो या और कोई खिलाड़ी हो, खिलाड़ी वो खिलाड़ी रहता है। तो इसलिए मुझे नहीं लगता कि ये खेलों में राजनीति होनी चाहिए। बाकी उनका स्टेटमेंट उन्होंने खुद दिया है, वो उस पर ज़्यादा बात करेंगे। आपत्तिजनक स्टेटमेंट राहुल गांधी विरोधात केले जातात, कसं बघतात? नाही, त्यांच्या बाबतीत जे काही वादग्रस्त वक्तव्य एक सन्माननीय खासदार राज्यसभेचे अनिल बोंडेजी यांच्याकडून आणि आमदार संजय गायकवाडजी यांच्याकडून झालं आहे। राहुल गांधी हे शेवटी काही म्हटलं तरी देशाचे नेते आहेत, त्यांच्या परिवारानं या देशासाठी त्याग आणि बलिदान केलं आहे आणि अशा नेत्याबद्दल त्यांची जीभ छाटू, त्यांच्या जिभेला चटके लावू असं जे काही कोणी बोललं असेल त्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी समर्थन करत नाही। मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। आंबेडकरजी, अजून एक प्रश्न, ज्या दिवशी मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता त्या दिवशी तुम्ही मनसेकडे बोट दाखवलं होतं आणि मृत्यूचं जे कारण होते मनसेकडे दाखवलं। नाही, मी सुरुवातीला त्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच दिवशी मी याबाबत बोललो होतो। फक्त आम्हाला असं वाटतं की ठीक आहे, राजकारण करणाऱ्यांचं राजकारण झालं, पण एका गरीबाच्या घरचा करता तरुण जो गेला त्याचं दुःख न भरून निघणार आहे। त्यामुळे माझी तेव्हाही मागणी होती, आजही मागणी आहे आणि कृपा करून राजकीय लोकांना विनंती आहे की यात राजकीय पाणी भरू नका। दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे, या भूमिकेतून प्रशासनानं सहकार्य करणं अपेक्षित आहे। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।